कुठून नाही तिकडून नाही इकडून नाही दोघून त्याच साईडला पळाला. जगू जगू स्ट्राईकला. तर सलामीचे फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंडला जगन्नाथ, नॉन स्ट्राईक एंडला संजय. जगन्नाथ आणि संजय अशी सलामीची जोडी सरवली संघाच्या माध्यमातून. आणि खारबाव संघाचा गोलंदाज सज्ज होईल पहिले षटक हाताळण्यासाठी. डावकोरे हाताचा गोलंदाज आपण पाहतोय. खारबाव संघाचा 12वा खेळाडू खारबाव संघाचा 12वा खेळाडू कॉम बॉक्स मध्ये पाठवा. गोलंदाज उमेश यावेळेस आडव्या बॅटने चेंडू सरळ निघून जातोय. मैदानाला आग लावत पहिल्या चेंडूवर पहिला चौकार, दमदार चौकार येतोय. 4 धाबा धावपळकावर लावल्यात पहिल्या चेंडूवर. चांगली सुरुवात जगन्नाथच्या बॅट मधून पहिला चौकार. पी पंच षटक आपण पाहतोय. प्रोटेक्शन आपण पाहिलं तर लॉंगॉन आणि यावेळेस बॅकवर्ड मध्ये क्षेत्ररक्षण केलं जात. एक धाव कंप्लीट केली जाते. एक धावेने धावपळक 5 या अंकावर जाऊन पोहोचले. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. थोडस स्ट्राईक चेंज केले. यावेळेस आपल्या रानामध्ये चुकतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. यावेळेस आडव्या बॅटने चेंडू निघून जाईल स्क्वेअर लेग क्षेत्रामधून. 1 बाउंस सीमा रेषा पार. चौकार. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 9 या अंकावर जाऊन पोहोचते. चांगला फटका आलाय संजयच्या बॅट मधून. हा पहिला चौकार आपण पाहतोय. पुणे एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. यावेळेस काय इशारा आहे तो पंचांचा. बिमरचा इशारा. दरम्यान 1+1 अशा 2 धाबा धावपळकावर जोडल्या जातील. 2 धाब्याने धावपळक 11 या अंकावर जाऊन पोहोचले. गोलंदाज उमेश पुण्याच्या एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. तर फ्रीडचा फायदा स्ट्राईक एंडला जगन्नाथ कसा उठवेल ते पायच लागेल. सज्ज होईल उमेश गोलंदाजी मार्कवर. यावेळेस चेंडू उंचावर गेलाय परंतु फ्री हिट आहे. त्या दरम्यान 2 धाबा कंप्लीट झालेत. 2 धाब्याने धावपळक 13 या अंकावर जाऊन पोहोचले. हा ट्रॅकर चेंडू होता परंतु पुरेपूर फायदा उठवता आला नाही. मिस टायमिंग फटका होता. यावेळेस सुरेख डिलिव्हरी निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. यावेळेस उमेशच्या माध्यमातून धावसंख्या स्थिर 13 या अंकावर.
पुणे एकदा सज्ज होईल उमेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल जगन्नाथ स्ट्राईक एंडला. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. स्पेअरली क्षेत्राचं क्षेत्ररेखाला बॅकवर्ड मध्ये आणलं गेलंय. मिडवे क्षेत्राला सीमा रेषा पार धाडलं जाते. यावेळेस इनफिल्डच्या बर चेंडू सरळ निघून जातो डीप कव्हर मधून सीमा रेषा पार चौकार. या चौकारच्या मदतीने धावपळक 17 या अंकावर जाऊन पोहोचले. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या 17. बिनबाद 17 अशी धावसंख्या आपण पाहतोय. एक दमदार सुरुवात म्हणावी लागेल या पहिल्या षटकामध्ये. आपण विचार केला तर जगन्नाथच्या बॅटमधून 2 चौकार आले आणि 1 चौकार संजयच्या बॅटमधून. एकंदरीत पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 3 चौकार आणि परिणाम स्वरूपी पाहिलं तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 17 अशी धावसंख्या सरवली संघाची. एक दमदार सुरुवात पाहायला मिळते नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करताना सरवली संघ. आणि एकंदरीत सकाळच्या सत्रापासून पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये जास्तीत जास्त धावा जमण्याचा प्रयत्न असतोय. एकंदरीत एकतर्फी सामने राहिलेत. जेव्हा जेव्हा मोठी धावसंख्या उभारली गेली तेव्हा तेव्हा दुसऱ्या इनिंग मध्ये धावांसाठी झगडावं लागले. तर वेळेसंदर्भात सहकार्य करा. वेळ दौडू नका मित्रांनो. वेळ कोणासाठी थांबत नाही. आपण सुद्धा थांबू नका. यावेळेस प्रॉपर टायमिंग परंतु क्षेत्ररक्षक आहे. पहिला धक्का पहिला गडी बाद सरवली संघाचा तंबूच्या आसऱ्याला. तर संजय बाद होतो. या पहिला धक्का सरवली संघाचा. संजय बाद होतो तंबूच्या आसऱ्याला जाताना आपण पाहू शकता. नवीन फलंदाज कबीर जातोय मैदानात. किशोरने पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय. दुसऱ्या षटकातला पहिल्या चेंडूवर संजय याला तंबूचा रस्ता दाखवला. पुणे एकदा सज्ज होईल गोलंदाज किशोर गोलंदाजी मार्कवर. यावेळी सुरेख डिलिव्हरी. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर 17 या अंकावर आपण पाहतोय. धावपळक दुसरं षटक प्रगती पथावर. या षटकात जर पाहिलं तर कमबॅक गोलंदाजी राहिली खारबाव संघाकडून. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू. या 3 चेंडूचा आपण विचार केला तर पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केल्यानंतर पुढचे 2 चेंडू निर्धाव. पुणे एकदा सज्ज होईल किशोर गोलंदाजी मार्कवर. यावेळेस पंच केला जातोय डीप पॉइंट मधून. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येईल तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाब्याने धावपळक 19 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. चांगली गोलंदाजी राहिली या षटकामध्ये. एकंदरीत 4 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्यात. यावेळेस अपील केली जाते परंतु लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव जोडली जाईल धावपळकावर. 1 धाब्याने धावपळक 20 या अंकावर जाऊन पोहोचलाय. या षटकात मात्र धावांसाठी झगडावं लागतंय दोन्ही फलंदाजांना. आतापर्यंत पाहिलं तर एक लेग बॅचच्या स्वरूपात 1 धाव आली. मागील चेंडूवर पाहिले असेल. त्यानंतर त्याच्या अगोदरच्या चेंडूवर 2 धावा. कुठेतरी या षटकामध्ये चांगली गोलंदाजी. त्या पहिल्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या होत्या उमेशाने. थोडस क्षेत्ररक्षण बदल केला जातोय. आपण पाहू शकता थोडस लॉंग ऑनला थोडस
वाईट केले जाते लॉंग ऑफ च्या दिशेने डावखुऱ्यातच फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंडला. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे प्रोटेक्शन दिलं गेलं स्पेलिंग क्षेत्रामध्ये एकच धावावर समाधान मानावं लागतंय. एक धाब्याने धावफलक 21 या अंकावर जाऊन पोहोचले आणि इथे मात्र 2 षटकाची समाप्ती होते. एक गड्याच्या मोबदल्यात 21 ही धावसंख्या आपण पाहतोय सरवली संघाची. या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी केली किशोर याने. या षटकामध्ये 4 धावा देऊन एक गडी बाद केला. एक कमबॅकिंग गोलंदाजी राहिली या षटकाचा आपण विचार केला तर. ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये उमेश याने भरपूर मार खाल्ला होता, त्यानंतर किशोराने या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली. एकंदरीत पाहिलं तर 2 षटकाची समाप्ती झाली. एक गडीच्या मोबदल्यात 21 धावा धावफलकावर पाहतोय आपण सरवली संघाचे. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर महेंद्र आणि डावखुऱ्यात त्याचा फलंदाज कबीर असेल स्ट्राईक एंडला. स्ट्राईक एंडला कबीर. महेंद्र गोलंदाजी मार्कवर तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू. यावेळेस लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, संधी बनवू शकते आणि बनवली संधी. कबीर याला परतावे लागेल तंबूच्या आसऱ्याला. दुसरा गडी बाद सरवली संघाचा. तर कबीर बाद होतोय. आपण पाहू शकता तंबूच्या आसऱ्याला जाताना आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानात जातोय. महेंद्र जातोय. नॉन स्ट्राईक एंडला असेल. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सलामीला आलेला जगन्नाथ स्ट्राईक एंडला. पुणे एकदा सज्ज होईल महेंद्र गोलंदाजी मार्कवर. यावेळेस एक धाव कंप्लीट केली जाते. लेग बायच्या स्वरूपात एक धाव जोडली जाईल. एक धाब्याने धावफलक पण पाहिलं तर 22 या अंकावर. तिसरं षटक प्रगती पथावर. पुणे एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर महेंद्र. तर मात्र स्ट्राईक वर सुद्धा महेंद्र. यावेळेस आडव्या बॅटने केलेले क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेसाठी धावत आहेत आणि 2 धावा कंप्लीट झाल्यात. इथे मात्र तिसरी धाव सुद्धा कंप्लीट होताना चांगली रनिंग द बिटवीन विकेट पाहायला मिळते. 3 धाब्याने धावफलक 25 या अंकावर जाऊन पोहोचलाय. एकंदरीत पाहिलं तर चांगली गोलंदाजी पहिले षटक सोडल्याच्या नंतर चांगली गोलंदाजी राहिली. या चेंडूवर क्षेत्ररक्षकाकडून जेवढी हवी तेवढी मदत होती तेवढे करता आले नाही. जिथे एक धाव होती तिथे 3 धावा मोजाव्या लागल्यात खारबाव संघाला. परिणाम स्वरूपी आपण पाहतोय 25 धावा धावफलकावर लागल्यात. पुण्याच्या एकदा सज्ज होईल गोलंदाज महेंद्र. यावेळेस स्ट्राईक केला जगन्नाथ असेल. राईट आर्म ओव्हर द विकेटने महेंद्र सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. यावेळेस चेंडू हवे येते. स्वतः गोलंदाज चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतोय. 2 धावा कंप्लीट केलेत. 2च धाब्यावर समाधान मानावं लागेल. 2 धाब्याने धावफलक पुढे जाताना 27 या अंकावर.
फलकावर आपण पाहतोय 27 अंक लागला गेले. तिसरं षटक प्रगतीपथावर. तिसऱ्या षटकातले आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेत. एकंदरीत पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या. असं वाटलं होतं की मोठी धावसंख्या उभारू शकतोय टीम सरवली संघ, परंतु धावेसाठी कुठेतरी झगडावं लागतं. चांगली गोलंदाजी, कमबॅक गोलंदाजी किशोरच्या माध्यमातून केली गेली. त्यानंतर त्याचप्रमाणे महेंद्र सुद्धा गोलंदाजी करतोय. पुण्यात एकदा सज्ज होईल महेंद्र. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. स्ट्राईक एंडला जगन्नाथ. शतकक्षणात बदल केला जातोय. आपण पाहतोय इनफिल्डच्या आतमध्ये आपण पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षक, एक गली रिजन मध्ये आणि एक पॉइंट क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक. यावेळेस सुरेख डिलिव्हरी लेग बायच्या स्वरूपात धाव जोडली जाईल. एक धाब्याने धावपळक 28 या अंकावर जाऊन पोहोचले. पुणे चक्क सज्ज होईल महेंद्र गोलंदाजी मार्कवर. यावेळेस स्ट्राईक एंडला सुद्धा महेंद्र असेल. महेंद्र टू महेंद्र. यावेळेस चेंडू हा बेते एक धाव कंप्लीट केली गेली आणि इथे मात्र धावच्या स्वरूपात जगन्नाथ बाद होतोय. एक धाव जरूर जोडली जाईल. 29 या अंकावर धावपळक. आपण पाहू शकता रिप्ले मध्ये उंचावर चेंडू गेला होता, परंतु यष्टिरक्षक चेंडू पर्यंत पोहोचला नाही. त्यानंतर दुसरी धाव घेण्याच्या हातामध्ये फलंदाज जगन्नाथ बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानात जातोय. रणजित जातोय. स्ट्राईक एंडवर असेल. तर 3 षटकाची समाप्ती झाली. 28 धावसंख्या धावपळकावर. 29 धावसंख्या आपण पाहतोय. 29 धावसंख्या झाली 3 षटकाच्या समाप्तीनंतर. 29 धावसंख्या. आणि जर 17 धावसंख्या पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या, त्यानंतर काय कमबॅकिंग गोलंदाजी राहिली आहे खारबाव संघाची. कुठेतरी रोखलंय फलंदाजांना. तर मात्र शेवटच्या षटकासाठी कोणत्या गोलंदाजाला आणले जाते. शांत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. या धावसंख्या आपण पाहतोय 29 3 षटकाच्या समाप्तीनंतर. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होताना आपण पाहतोय. तर गोलंदाजी मार्कवर राजू. अंतिम षटक या इनिंग मधलं 4थं षटक. यावेळेस काय इशारा पंचांचा. उजव्या बाहेरचा चेंडू बाईटच्या स्वरूपात एक धाव जोडली जाईल. 1च्या मदतीनं धावसंख्या 30 या अंकावर जाऊन पोहोचले. 30 धावा धावपळकावर सरवली संघाचे आपण पाहतोय. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव कंप्लीट केली जाते. त्यानंतर फेकी येईपर्यंत दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होताना मैदानात. 2 धाब्याने धावपळक 32 या अंकावर. 32 धाबा आपण पाहतोय धावपळकावर टीम सरवली.
स्ट्राईकला नाणेफेक काढल्यानंतर फलंदाजी करताना आपण पाहतोय इकडे आहे, नॉन स्ट्राईकला रणजित आहे. स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय महेंद्र, नॉन स्ट्राईक एंडला रणजित. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल राजू. या वेळेस मोठा फटका खेळला जातो, परंतु वेळेस एकच धाव, एक धाब्याने धावपळक 33 या अंकावर. 33 धावा आपण पाहतो धावपळकावर. यावेळेस आडव्या बॅटने क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, यावेळेस चुकी आणि चुकीला माफी नाही. चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पार, चौकार. यावेळेस बॅटचे सरळ चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये, फलंदाज बाद, OUT. स्कोर किती आलाय? तर धावसंख्या आपण पाहतोय 37 या अंकावर टीम सरवली सज्ज. सज्ज होते गोलंदाज राजू. यावेळेस मोठा फटका घ्यायचा होता, त्या दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाते. एक धावेने धावपळक जाऊन पोहोचलंय 38 या अंकावर. स्ट्राईक एंडवर यावेळेस महेंद्र असेल. प्रवीण प्रवीण यावेळेस संधी आहे धावचीत करण्याची आणि फलंदाज बाद होईल. तर पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. 38 धाबा धावपळकावर लावण्यात यश आलंय टीम सरवली आणि 39 धाबांचं आव्हान असेल खारबाव संघाला. तर पुढील दोन संघांच्या कर्णधारांना विनंती असेल, भादवड संघाचा कर्णधार आणि मानकोळी संघाचा कर्णधार. भादवड विपक्षात मानकोळी अशी मॅच असेल. भादवड संघाचा कर्णधार आणि मानकोळी संघाचा कर्णधार.
भादवड आणि मानकोळी असे नाणेफेक केली जाते. तर मनोज दादांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाते. मानकोळी विपक्षात भाडभर असा सामना असेल. त्यांच्या समवेत आपण पाहू शकता इंदर मामा जोडले गेलेत. आपण लाईव्ह पाहू शकता इथे नाणेफेक केली जाते. भादवड विपक्षात मानकोळी. नाणेफेक जिंकली भादवड संघाने. निर्णय काय आपला? क्षेत्ररक्षण निवडलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रण केले मानकोळी संघाचं. तर जाऊया मैदानामध्ये. पहिल्या इनिंग मध्ये सरवली संघाने 38 धाबा धावफलकावर लावले आहेत. 39 धाबांचं आव्हान. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला सलामीचे फलंदाज खारबाव संघ आपण पाठवा, कारण की आपल्याला आजच्या शेड्यूल मध्ये अजून 2 सामने खेळवायचे आहेत. सहकार्य करा. तर 2 बॅटर्स मैदानात जाताना खारबाव संघाच्या माध्यमातून. तर 2 बॅटर्स आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला महेंद्र, नॉन स्ट्राईक एंडला उमेश संजय बॉलर. आणि गोलंदाजी मार्कवर संजय सज्ज होईल. स्ट्राईक एंडला महेंद्र सज्ज होईल. त्याच्या विरोधात गोलंदाजीसाठी सज्ज होईल संजय. तर सज्ज होतोय महेंद्र स्ट्राईक एंडला. यावेळेस मोठा फटका खेळायचा, पहिल्या चेंडूवर प्रहार करायचा होता, परंतु
सिली मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षण केले जाते. एक धाव कंप्लीट केली जाते. एक धावाने अकाउंट ओपन होतंय खारबाव संघाचं. 39 धावांचा पाठलाग करायचा आहे खारबाव संघाला. सज्ज होईल गोलंदाज संजय गोलंदाजी मार्कवर. यावेळेस पंच केला जातोय. पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल. एक धाव कंप्लीट केली जाते. एक धाव्याने धावपळक दोन्ही अंकावर पोहोचते. यावेळेस महेंद्र असेल स्ट्राईक एंडला. यावेळेस हा ट्रॅकर क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. चेंडू निघून जाईल सीमाबार. षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 या अंकावर. 8 धावा धावपळकावर लागलेत. पाहिलं तर 3 चेंडूची सांगता झाली. पहिले 2 चेंडूवर 2 सिंगल आल्या होत्या. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू बघितला होता महेंद्र याने आणि सरळ फेकून दिलाय सीमा रेषा पार. षटकार. धावसंख्या आपण पाहतो 8 या अंकावर. तर मॅच बॉल मैदानात आलाय. तिसऱ्या चेंडूवर प्रहार केलाय महेंद्र याने. पुणे एकदा सज्ज होईल संजय गोलंदाजी मार्कवर. यावेळेस अंकावर आदळतोय. कुठली धाव या चेंडूवर नाही. धावसंख्या स्थिर 8 या अंकावर आपण पाहतोय. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय. 40+ घनश्याम आपण पाहतोय पटेल क्रिकेट ग्राउंड पर. पुणे एकदा सज्ज होईल महेंद्र स्ट्राईक एंडला. यावेळेस चेंडू आणि बॅटचा संपर्क. चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क. 7 धावांसाठी षटकार. बिगेस्ट 6 असेल या टुर्नामेंटचा आपण पाहतोय. लांब लचक ताकद झोकली होती फटक्यामध्ये. सरळ चेंडू फेकून दिलाय. 7 धावांसाठी षटकार. या षटकाराने धावसंख्या पण पाहिलं तर 4 या अंकावर. महेंद्रच्या बॅट मधून आपण पाहतोय दुसरा षटकार. पूर्णपणे ताकद झोकली होती पटक्या मागे. धावसंख्या आपण पाहतोय 14 या अंकावर. तर पुन्हा एकदा खेळ चालू होतोय. 14 धावा धावपळकावर 39 धावांचा पाठलाग करतोय खारबाव संघ. पहिल्या षटकामध्येच
अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळतंय महेंद्रच्या माध्यमातून. दोन एके षटकार पाहायला भेटले. पुण्याचे एकदा सज्ज होईल संजय गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. महेंद्र स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ स्ट्राईकच्या हातामध्ये जातोय निर्धावच्या स्वरूपात. नाही तर मात्र पहिल्या षटकाची समाप्ती होते. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 14. चला गोलंदाजाला लगेच गोलंदाजी मार्कवर पाठवा, कारण की अजून आपल्याला 2 सामने केले पाहिजेत. टाइम वेस्ट करू नका. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय प्रवीण. पहिल्या षटकामध्ये माघार ठरला संजय. 14 धावा त्या षटकामध्ये आल्या आहेत. 39 धावांचा पाठलाग करायचा खारपाव संघाला. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय उमेश. सज्ज होईल गोलंदाज प्रवीण गोलंदाजी मार्कवर. यावेळेस आडव्या बॅटने क्षेत्ररक्षक आहे क्षेत्ररक्षण केलं जात आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. एक धावेने धावफलक पाहिलं तर 15 या अंकावर जाऊन पोहोचलाय. यावेळेस स्ट्राईकवर असेल महेंद्र. पुणे एकदा सज्ज होईल प्रवीण गोलंदाजी मार्कवर. यावेळेस शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षण केलं जाते. एक धाव कंप्लीट केली जाते. एके धावेने धावफलक 16 या अंकावर जाऊन पोहोचले. पुणे एकदा सज्ज होईल प्रवीण गोलंदाजी मार्कवर. यावेळेस उमेश असेल स्ट्राईक एंडला. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू सुरेख चेंडू. टॉस चेंडूची सांगता केली गेली. षटकामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या 2 चेंडूवर 2 सिंगल, त्यानंतर तिसरा चेंडू निर्धाव. एक कमबॅक गोलंदाजी म्हणावी लागेल या षटकामध्ये. यावेळेस हा ट्रॅकर क्षेत्ररक्षक आहे. संधी होती परंतु झेड सुटतय. आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद फलंदाज झाला. एक धाव कंप्लीट केली जाते. एके धावेने धावफलक 17 या अंकावर जाऊन पोहोचलाय. यावेळेस शॉर्ट फाईलिंग मध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलंय. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होताना 2 धाब्याने धावफलक 19 या आकड्यावर जाऊन पोहोचले. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. स्वैले क्षेत्रापासून फायनली क्षेत्रामध्ये कव्हर केलं होतं त्या क्षेत्ररक्षकानं. जवळ या चेंडूवर 2 धावा तरी वाचवल्यात. पुण्याच्या एकदा सज्ज होईल प्रवीण गोलंदाजी मार्कवर. सज्ज होईल स्ट्राईक एंडला आपण पाहतोय महेंद्र. यावेळेस आडव्या बॅटने केलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु 2 क्षेत्ररक्षकामधून चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. चौकार. या चौकाराच्या मदतीनं धावफलक पाहिलं तर 23 या अंकावर जाऊन पोहोचले. ते मात्र 2 षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 23 या अंकावर.
तर 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. इथून मात्र 12 चेंडूचा खेळ बाकी. 23 धाबा धावपळकावर लावल्यात खारबाव संघाने. तर मात्र 12 चेंडूमध्ये विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. 12-16 असं समीकरण येऊन ठेपलंय या दुसऱ्या इनिंग मध्ये. आपण पाहतोय विजयासाठी खारबाव संघाला. धावसंख्या झाली 23 धावसंख्या धावपळकावर. 12 चेंडू मध्ये विजयासाठी 16 धावांची आवश्यकता खारबाव संघाला. नाही, गोलंदाजी मार्कवर श्याम चौधरी यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सामनावीराचे ट्रॉफीज दिल्या गेलेत. मात्र समीकरण पाहिलं तर 12 चेंडू आणि 16 धावा. स्ट्राईक एंडला उमेश, नॉन स्ट्राईक एंडला महेंद्र. गोलंदाजी मार्कवर श्याम चौधरी आपण पाहतोय. मनोज यावेळेस शॉट पाईन लेगच्या वरने चेंडू निघून जातोय. वन बाउन्सने सीमारेषा पार, चौकार. चौकारच्या मदतीने धावपळक पाहिलं तर 27 या अंकावर जाऊन पोहोचले. या चौकारने समीकरण बदलताना आपण पाहतोय. मात्र समीकरण 11 चेंडू आणि 12 धावा. 11 चेंडू आणि 12 धावा असं समीकरण येऊन ठेपलंय या मॅच मध्ये. पुणे सज्ज होईल श्याम चौधरी गोलंदाजी मार्कवर. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चेंडू निघून जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर मधून, सीमारेषा पार, चौकार. एक क्रिकेटचं बेसिक दाखवणारा फटका. 4 धावा धावपळकावर जोडल्या जातात. 4 धाव्याने धावपळक पाहिलं तर जाऊन पोहोचलंय 31 या अंकावर. मात्र विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. यावेळेस चेंडू डीप पॉइंट मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्याने धावपळक 33 या अंकावर जाऊन पोहोचले. 39 धावांचा पाठलाग करतोय खारबाव संघ. 6 धाव्यांची आवश्यकता विजयासाठी खारबाव संघाला. सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर श्याम चौधरी. यावेळेस रिबेस शॉट अटेम्प्ट करायचा होता, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. डॉट चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर 33 या अंकावर आपण पाहतोय. बिनबाद 33 अशी धावसंख्या. 39 धावांचा पाठलाग करतोय खारबाव संघ. पुणे एकदा सज्ज होईल श्याम चौधरी गोलंदाजी मार्कवर. यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे, परंतु क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार, षटकार, विजयाचा षटकार. अभिनंदन खारबाव संघ. हार्ड लक टू सरवली. चला भादवड संघ लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. भादवड आणि मानकोळी असा सामना असेल. बिग फाईट असेल मानकोळीच्या विरोधात. भादवड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि ह्या मॅचचा सामनावीचा पुरस्कार महेंद्र ठरतोय या सामन्याचा सामनावीचा पुरस्कारदा.
महेंद्र आपण यायचे सामन्याचा पुरस्कार घेण्यासाठी.